जमीन व्यवहार प्रकरणात पार्थ पवारांना क्लीन चिट असा प्रश्न उपस्थित होतोय, कारण पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणात 3 जणांवर गुन्हा दाखल झालाय। शीतल तेजवानी, दिग्विजय पाटील आणि निलंबित उपनिबंधक रवींद्र तारूंवर गुन्हा दाखल झालाय। पार्थ पवार कंपनीचे भागीदार आहेत, मात्र अद्याप त्यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल नाही। पार्थ पवारांचे अमेडिया कंपनीत 99% शेअर्स आहेत, तर केवळ 1% दिग्विजय पाटलांचे शेअर्स असल्याची माहिती आहे। अमेडिया कंपनी जमीन व्यवहार प्रकरणात 3 जणांवर गुन्हा दाखल। शीतल तेजवानी, दिग्विजय पाटील आणि निलंबित उपनिबंधक रवींद्र तारू यांच्यावर गुन्हा दाखल। तिघांवर मुद्रांक शुल्कात फसवणूक केल्याचा ठपका। अमेडिया कंपनीचे संचालक पार्थ पवार यांच्यावर मात्र गुन्हा दाखल नाही। पार्थ पवारांचे अमेडिया कंपनीत 99% शेअर्स, तर केवळ 1% दिग्विजय पाटील यांचे शेअर्स असल्याची माहिती। प्रकरणात सहभाग असतानाही प्रशासनाकडून पार्थ पवारांविरोधात तक्रार का नाही? कंपनीने 6 कोटींची स्टॅम्प ड्युटी भरली नाही, पोलिसांची माहिती। शीतल तेजवानींकडे संबंधित जागेची पॉवर ऑफ अटर्नी। जमीन खरेदीत शीतल तेजवानींनी लिहून दिलं। लिहून घेणारे अमेडिया कंपनीचे दिग्विजय पाटील। उपनिबंधक रवींद्र तारू यांनी कागदपत्र तयार करून दिली। दस्त नोंदणीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 3 जणांवर गुन्हा दाखल। पार्थ पवारांची चौकशी केल्यानंतर सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील, पोलिसांची माहिती। हा दिग्विजय पाटील याला एखाद्याला पॉवर आपण देतो, बिहाफ ऑफ ओनर, त्याला ते दिलेली पॉवर आहे की तू जा माझ्यातर्फे सेल कर। या कंपनीच्या मालकांनी पार्थ पवारांनी त्याला पृथ्वीराज पाटील याला ते अधिकार दिले, ते जाऊन त्यांनी सेल केली। मूळ पैसा आला कुठून, कुणाचा आहे, कुणाची कंपनी आहे, हे कोणामुळे व्यवहार झालेत, म्हणजे त्याला सोडून द्यायचं। हेच सांगतोय, यामध्ये या कंपनीच्या सगळ्या पार्टनरवर कारवाई होणे अपेक्षित आहे। यामध्ये पार्थ पवार हे पार्टनर आहेत, त्यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची अपेक्षा होती। उपनिबंधक आहे, त्यामध्ये पार्टनर आहेत, तो तुमचा तो पॉवर ऑफ अटर्नी ज्याला दिले तो आहे, महसूल विभाग उद्योग संचालनालय आहे, तिथून फाईल जी गेली स्टॅम्प ड्युटीमध्ये सूट देण्यासाठी ते महसूल विभागाचे कोण अधिकारी आहेत, या सर्वांची नार्को टेस्ट केली तर सत्य उघड होईल। एवढा मोठा व्यवहार झाला कसा, आला कुठून, कुठून आले, हे सगळं शोधलं पाहिजे सरकारने। हा केवळ 300 कोटीचाच व्यवहार नाही। एक न्यायाधीश, हायकोर्टाचे न्यायाधीश, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या खाली, अध्यक्षतेखाली एक समिती गठन करावी आणि या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करावी। मागे एकदा 3-4 महिन्यापूर्वीची गोष्ट असेल की अशा पद्धतीचं काहीतरी चाललंय असं कानावर आलं, त्यावेळेस मी सांगितलं की असलं काही चुकीचं केलेलं मला चालणार, असल्या कुठल्याही चुकीच्या गोष्टी कुणी पण करू नयेत अशा स्पष्ट सूचना मी दिलेल्या होत्या। परंतु त्याच्यानंतर परत काय झालं ते काही मला माहिती नाही। त्यावेळेस जर रोखले असते तर बरं झालं असतं, कल्पना आली होती तर। हो, असं कसं घरात एवढा मोठा व्यवहार होतो आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री पदावर बसलेल्या व्यक्तींना माहीत नाही, असं होऊच शकत नाही। त्यामुळे त्यांना कल्पना आली होती, त्याच वेळेस जर थांबलं असतं तर आज ही पाळी दादावर आली नसती। आता सोशल मीडियावर आणि वेगवेगळ्या ठिकाणी काही मीम्स येत आहेत। एखाद्या मुलाला साधा पेन जरी खरेदी करायचा तर तो वडिलांना सांगतो। हा 40 एकर जमीन कोरेगाव सारख्या ठिकाणी 1800 कोटीचं व्हॅल्युएशन असलेली जमीन खरेदी करतो आणि वडिलांना माहिती नाही। हे कोणाला तरी खरं वाटेल का? कोणाला तरी खरं वाटेल का? आणि मग माझा याच्याशी संबंध नाही असं कसं म्हणू शकतात अजितदादा? माझं याच्याशी संबंध नाही असं अजितदादा कशा पद्धतीनं म्हणू शकतात? माझ्या घरचा नाही, तो बंगला पार्थ अजित पवारांच्या नावाने आहे, त्याच्यावर तो पत्ता त्याचा आहे, समजलं का? मी त्याची सगळी माहिती इथं घेतो, कारण मी ज्यावेळेस बोलणार आहे मला आतापर्यंत माहिती नाही। मी आता बोललो नसतं तर तुम्ही म्हणला असता की बाबा इथं कुठंतरी पाणी मुरतंय। तुम्हाला सगळ्यांना माझा स्वभाव माहिती आहे, मी कधीही चुकीच्या कामाचं समर्थन केलं नाही। जर चूक झाली तर मी कबूल करतो, ही माझ्याकडनं चूक झाली, मी ती दुरुस्त करतो। परंतु ह्याच्यात माझा दुरान्वय पण संबंध नाही, मी कुणाशी चर्चाही केलेली नाही, मी त्याच्या संदर्भात कुणाशी बोललेलो पण नाहीये। कुणी परवानगी दिली, कुणी नाही, मी आपल्याला सांगतो, मी आजपर्यंत कुठल्याही माझ्या
जवळच्या किंवा लांबच्या नातेवाईकांच्या संदर्भामध्ये कुठंतरी त्यांना फायदा होण्याच्या करता एकाही अधिकाऱ्याला कधी फोन केला नाही किंवा कधी सांगितलेलं नाही. उलट मी या निमित्तानं महाराष्ट्रातल्या जनतेला नाही, परंतु उपमुख्यमंत्री म्हणून अधिकारी वर्गांना आणि कर्मचाऱ्यांना सगळ्यांना सांगेन की जर माझ्या नावाचा वापर करून कुणी चुकीचं करत असेल किंवा त्याच्यामध्ये नियमात न बसणारं करत असेल तर त्याला कुठलाही माझा पाठिंबा नसेल. अजित पवार किती चांगले असतील, त्यांच्या चांगल्यापणाविषयी मी काही बोलणार नाही, परंतु जर तुम्ही उपमुख्यमंत्री पदावर राज्याचे आहे आणि मुलाची चौकशी कशी निष्पक्ष होऊ शकेल. आणि म्हणून नैतिकदृष्ट्या एकदा दादानी असंच यशवंतराव चव्हाणांच्या समाधीवर जाऊन प्रायश्चित्त म्हणून काही दिवस राजीनामा दिला होता. मला असं वाटतं काही दिवस अशा पद्धतीनं अजितदादांनी बाजूला व्हावं, चौकशी करावी, दूध का दूध पाणी का पाणी होऊ दे. मुख्यमंत्री जे मी म्हटलं बिझी आहेत, एक तर बिहारमध्ये होते आणि दुसरा तर अजितदादावरती पांघरून घालण्यासाठी बिझी आहेत. म्हणजे तिकडे जमिनी बळकावणे चालले आहेत आणि माझ्या इथल्या शेतकऱ्याच्या जमिनी वाहून गेल्या आहेत. त्या वाहून गेलेल्या जमिनीसाठी मुख्यमंत्री येणार नाही, पण चोरलेल्या जागेसाठी मुख्यमंत्री तिकडे पांघरून घालायला